समृद्धी डेअरी फार्मचे व्यवस्थापन उल्लेखनीय असून शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा, तसेच शेतकऱ्यांनी पूरक दुग्ध व्यवसायावर भर द्यावा, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले। 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान गाई म्हशींसाठी वंध्यत्व निवारणासाठी राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील बाबासाहेब परकाळे, राजेश परकाळे यांचे समृद्धी डेअरी फार्म येथे वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले। छोटे 32 एक बच्चे आहेत। समृद्धी डेअरी फार्मचे राजेश परकाळे, बाबासाहेब परकाळे यांनी गोठ्यामध्ये राबविण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापनाबाबत आशिष येरेकर यांना माहिती दिली। कोणती ब्रीड आहे ती? WWS वर्ल्ड वाईड ते आपल्याकडे आता 11 आहेत। आपण बिग प्रमाणात करतो। सगळ्यात मोठे हायब्रिडच आहेत का हे देशी आहेत? ही देशी आहे, 4-5 आहेत। खूप दुधाच्या प्रमाणात फरक आहे, 5-6 लिटर 7 लिटर। काही लोक सांगतात ना 8-9 लिटरच्या पुढे गिरचं दूध निघतच, आणि ह्या ज्या आहेत ह्या चांगल्या दुधाचे ते उत्पादकतेच्या दृष्टीने एवढं काही जेव्हा तुम्ही व्यवसाय म्हणून करताय ना मग नाही तसं। मग हा व्यवसाय म्हणून तुम्हाला एक नगर सिटीजवळ, पुणा सिटीजवळ, म्हणजे सिटीमध्ये त्याला 80-90 रुपये लिटर आहे, आणि खेड्यापाड्यामध्ये नाही तेवढं। मग हे आपल्याला हे होतं। आता ते नेमकं आज तुम्ही याच्यावरून स्टॉप केलं, पलीकडे रोलर येतोय ते रोलिंग करायला, त्याच वेळेला इथलं गोळा करून शेण बाहेर काढतोय, इथं मुरून टाकून रोलिंग करतोय। मग ह्या साईडने पलीकडे दिसला आम्हाला आणखी ऑलरेडी तिथे झाली। इथं तुमचा तो खोडा असतो ना गाईचा, तो इथं पॅकिंग करतो। मागची साईड तुमचीच आहे ना? मागे इथे डिमार्केशन, तर त्या बच्चूला आपल्याला कम्प्लिटली वॉच ठेवता येतो। तर ते असं आईपासून वेगळे राहतात का? काही अडचण नाही। 3 दिवस आईपाशी, 3-4 दिवस नंतर सेपरेट। मग त्याला आपण कारण ते हे होतं ना एकदम, म्हणजे नाही, त्या यांचा हाच विषय, त्यांना झाल्यानंतर 10 मिनिटांना सुद्धा त्या काही त्यांना इंडिजिनस ब्रीड जे आहे ब्रीडच तसं आहे। हीर वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला विनिंग शक्य नाही, याच्यामध्ये होतं। आता याच्यामध्ये आपण काय केलं, जिओ गो समृद्धी जी आहे त्याचे बॅक बेल्ट बसवले, सेन्सर बेल्ट, जायचं आपल्याला कळतं। ओके, आणि चारा किती खाणार ते कळतं। कसं मोबाईलवर कळते, कसं कळतं मोबाईल? मग त्यांनी इथे दिलं पहिले 4 घंटे, त्याच्यात तेच करायचं। 4 घंटे कसं कळालं? त्याचं असंच येतं सर। 26 hours to हे 23 hours, हां 3 घंटे। हा 3 घंटे, मग त्याचं टायमिंग 12 AM। मग आपण समजा 3 AM पासून सुरू झालं रात्रीचे हां 3 AM पासून, तर मग शेवट लास्टला 6 आवर मायनस करायचे, मग राहिले किती 20 आवर। 20 आवर मध्ये 3 म्हणजे इथून 17 आवर करायचे। 3 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत लागू। बरोबर, त्याच्यातला 4 ते 5चा दरम्यान परफेक्ट टाईम आहे, मिडलचा टाईम। मग तो जर असेल तर 99% शुअर। जे स्टँडिंग हिट हा काय केलं आहे, आमच्या वडिलांना लहानपणापासून आवड, आमच्याकडं पूर्वीपासून दूध दुधतो वगैरे नाही का, हे आम्हाला कधी कमी नाही पडू दिलं। पुढं आमचं मध्ये बंद केलं होतं, पुढं मुलं आले, माझे भावाला मुलगी झाली, मग मी ते परत म्हणलं अरे आपण घरचं दूध शेती आहे, मग ते करत करत आपण ते थोडंसं वाढवलं। कोरोनाच्या काळामध्ये शेड वगैरे केलं, मग पाहत होता, पण मागच्या वर्षापासून मग मी लक्ष घातलं, आणि मग मात्र मी असं ठरवलं की 100+ जायचं, करायचं 80 पर्यंत पोहोचलं। हां छोटे मोठे। आणि मग याच्यामध्ये मग मी हळूहळू गडक साहेबांना मला खूप याच्यात गाईड केलं, ब्रीड कसं असावं, गाय कशी असावी, LDO म्हणते। हां एवढं त्याच्यामध्ये त्यांनी गाईड करत गेलं। आता इकडचं हिनं किती खाल्लंय हे मला समजतं, पाणी पिली का हे समजतं। पाणी जास्त नाही, पाणी आपण बाहेर मुक्त गोठा आहे त्याच्यात त्यांना पाणी जास्त वेळ, चारा 2च वेळ द्यायचा। मुक्त गोठ्याचा आत्ताच तुम्ही राबवली संकल्पना की पहिल्यापासून? नाही, ह्या 2 वर्षामध्ये
जास्त आहे फरक जाणवला तो मोठा मोठा फरक आहे याच्यामध्ये. आता जी आत्ता तुम्ही पाहिली ना ही समोरची जी लाल बच्चू दिसते का ती मुक्त संचारचा पूर्ण आस्वाद घेते. ती अगदी मोकळ्या मनात सगळ्याच्यात फिरते. तिची म्हणजे त्या गाईमध्ये पण आहे ना गुण असते, भावना असते. गाईला आता थोडंसं आता आपण गर्दी दिसते ना तर त्यांच्या हार्टला जर आत्ता चेक केलं तर लिव्हरमध्ये लगेच बीट्स वाढलेले दिसतात. हे आहे त्यांच्यामध्ये हे म्हणजे अगदी तिचं लिव्हर जर कम्प्लिटली नसेल परफेक्ट तर ते दूध पण देणार नाही. म्हणजे आपल्याकडं म्युझिक असेल दूध काढतो मग त्यांना आणखीन इफेक्ट होतो. याच्यामध्ये काय झालं सर मी हे सुरुवातीला मी थोडंसं छंद पण आहे मला गायचं, मला आवडेल लहानपणापासून गायत राहिलेली आणि मी ती आवड कधीच तिला मुरड घातली नाही. मी करताना बंधू करत होतो नंतर मी स्वतः लक्ष घातलं आपण हे जर करतोय तर आपण हे काहीतरी व्यवसाय म्हणून केलं तर थायलेसिस बबेसिया आणि मी एकदम हँगर मी त्याच्या नाही त्याच्यामध्ये माझ्या त्याच्यामध्ये माझी एक गाय गेली त्याच्यानंतर दुसरी गेली मग त्यावेळेला PM केलं. PM करताना असं लक्षात आलं की थायलेसिस बबेसियातून त्या बाहेर आल्या होत्या परंतु त्या गेल्या फॉरेन बॉडीमुळे एकीच्या हार्टमध्ये ती फॉरेन बॉडी निघाली. मग मी सरांना म्हटलं आता कसं ते म्हणले फॉरेन बॉडी त्याच्यामुळे तुला आता पाहावं लागेल. मी म्हणलं आणखी एका गाईला चेक केलं फॉरेन बॉडी आढळली तिला खर्च होता 10,000 रुपये. म्हटले आपल्याला खर्च नाही करायचा मॅग्नेट सोडायचे. सगळ्या गाईंना आम्ही मॅग्नेट सोडले जवळजवळ आता मला वाटतं 4-5 न्यू आहे त्या राहिल्यात मॅग्नेट सोडले. मॅग्नेटमध्ये काय झालं की त्याच्या फॉरेन बॉडी आहेत त्या गोळा होतात आणि हळूहळू त्या डिझॉल्व होतात. मग मी त्याचा एक थोडासा जिल्ह्यातला अभ्यास घेतला. त्याचं बॉडी सोडतो परमनंटली गव्हर्नमेंटमध्ये रेटिक्युलममध्ये जाऊन त्याच्यामध्ये काय होतं फॉरेन बॉडीचं हळूहळू ते पाणी करत चालतं भविष्यामध्ये. तर एक अभ्यास केला मी जिल्ह्यातला की मृत्यूचा जो दर आहे तर फॉरेन बॉडीच्या मृत्यूचा दर आत्ता सध्या जिल्ह्यातला जवळपास 10.5% जास्त आहे. म्हणजे जिल्ह्यातल्या 100मध्ये 8 एक गाया ज्या मृत्यू पावतात त्यातल्या 8 ते 10 गाया ह्या केवळ आणि केवळ फॉरेन बॉडी. जमीन बैल आमच्या जे थायलेसिस बबेसिया एवढं सगळं आढळलं मी मग काय झालं कशामुळे झालं. मग त्या दिवशी मी माझ्या शेतातला घास माझ्या शेतातली मक्का माझ्या शेतातलं जे गवत आहे ते हे सगळं चेकअपला पाठवलं. गायांचं चेकअप केलं माझ्या चाऱ्याचं चेकअप केलं माझ्या खुराकाचं चेकअप केलं. मी जवळपास 5 गांडीपेंट चेक केलं मला क्वालिटीची कोणती तर दुर्दैव आहे मला एकही क्वालिटीची नाही. सगळ्यामध्ये युरियाचं प्रमाण त्यात मी स्वतःच त्यांच्या गाईडमध्ये ती बनवतोय मी. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये फॉरेन बॉडीचं प्रकार आढळल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो होतो. सरांशी दोघांशी बोलायचं होतं आणि आपल्याशी बोलायचं होतं. सर आपण पशुसंवर्धन विभागामार्फत वेगवेगळा खर्च करतो सेसच्या माध्यमातून. आता तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की 3 दिवसापूर्वी आमच्या अण्णांना फोन आला की कुट्टी मशीन पाहिजे का आणि माझ्या नावावर घ्या आणि बिल करा आणि मला पैसे नको पण नाही का घेऊन टाका म्हणे मला मंजूर झाली. मग म्हटलं बाबा तू कशाला घेतली होती नाही म्हणे लागली घेतली. तर 50% हा म्हणजे अनयुजड लोकांकडे जाते. 50% मधला जो गॅप आहे त्याच्यामध्ये तो नुकसान होतं आहे. मीनवाईल तुम्ही बेसिसवर देतो हां आता आपल्याकडं एक प्रकार आला परवा सर मला वाटलं फॉर्म भरा म्हटलं कसा तुम्ही मिल्किंग मशीनचं मला नको मी आपले आहेत माझ्याकडं अजून एक मी घेईल एखाद्या गरीबाला मिळवते. तर आपल्या तालुक्याला 5 मशीन म्हणजे सरासरी जिल्ह्यामध्ये आपण 100 मशीन देतो असं गृहीत धरलं तर त्यातून 20 लाख रुपये आपण खर्च करतो. सर आज आम्हाला गाईचं दूध काढायला अजिबात मशीन नको आम्हाला पाहिजे हे मॅग्नेट्स. आमच्या ह्या मॅग्नेट्समुळं आता माझी एक गाई आहे ती आता बाहेर येते. ती गाई व्याली चाराच खाईना दुसऱ्या दिवशी पाणी प्यायना. आम्ही सगळे हँग झालो. डॉक्टरनं बोलवलं चेक केलं डॉक्टरने सगळी ट्रीटमेंट केली काहीच नाही. दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट केली फरक नाही. लास्ट 3ऱ्या दिवशी निर्णय घेतला चेक केली तर फॉरेन बॉडी. सरांनी तातडीने ते मॅग्नेट सोडलं. काय मॅग्नेट सोडतो कसं आपण त्याला गन पण येते पोटात राहते का मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासमोर गाई म्हशींना कोणतीही मशिनरी न वापरता कमीत कमी तंत्रज्ञानामध्ये डॉक्टर गडाख यांनी मॅग्नेट देण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. दुसरं पाणी
लाईव्ह प्रात्यक्षिक पाहिलं त्यामुळे मला ते पटलं सगळं. ती फोटो जे दाखवले की त्याचा काय फायदा आहे. 20% इफेक्ट होईल ते नक्कीच आपण नाहीतरी आम्ही सेस म्हणून काय देतो एखादा आमचं तुम्ही म्हणताय तसं ते कडबाकुट्टी यंत्र किंवा मिल्किंग मशीन किंवा हे गुप्त संचार गोठे वगैरे त्याच्यात थोडं थोडं कमी करून हे एक नवीन कंपाऊंड ॲड करते आमच्या हातातली गोष्ट आहे ती तर करून हा केला तर हा राज्याला दिशादर्शक ठरेल. नाही तर ह्याच वेळेस तुम्हाला करता येईल का आणि 24-25ला करावं लागतं त्याच्या जीबीमध्ये करून घ्या. 24-25ला आपल्याला पुढच्या बजेटमध्ये टाकावं लागेल. करूच आपण पण फेब्रुवारीचं तर बजेट होईलच त्याच्यात मी 100% घेतो मॅग्नेटचं काय एक गुळ पावडर आहे ती एक टाकतो. हा त्यांना एक टाईमला दुपार सगळ्याला आहार देतो आणि सकाळी संध्याकाळी कांडी तो ग्रास नाही वापरत का गिन्नी ग्रास काय आहे ना किती ग्लास वापरणार 3 एकर. तुम्हाला मी खाली नाही रे माझ्या गाडीवर बसून असता. तर तो नाही आम्ही याच्या आधी त्याची कार्यशाळा घेतली एका गावात असता तिथे जास्त त्याचा वापर करून सांगितलं. नाही 3 ग्रास आहे ना. आता मी तुम्हाला सांगतो आहारामध्ये माझ्याकडे जातो 12 ते 15 किलो गुळ घास जातो मकापासून बनवलेला. त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण आहे 19.5%. त्याच्यानंतर जे गिन्नी गवत आहे ते मी चेक केलं त्याच्यामधलं प्रोटीनचं प्रमाण सर 13-13.5%. तर मी एका संघटनेत काम करत असल्यामुळे डॉक्टरांशी माझा जिल्ह्याकडे संपर्क आपल्याकडे काही खाजगी डॉक्टर्स आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतात. तर त्यांना त्यांचं रिन्युएशन केलेलं नाही सेकंडसाठी. त्या लोकांनी काम चांगलं केलं. सगळ्यात मध्ये घेतले होते आपण आता याच्यामध्ये काय झालंय की त्यांना एका तर पुढचा भाग आहे त्यांच्या पगारही नाही झाले नाही. तर ते कॉन्ट्रॅक्टरच्या जे टर्म्स अँड कंडिशन आहेत त्यानुसार त्यांनी पेमेंट करायला पाहिजे. जिल्हा परिषद त्यांना पेमेंट देणार आहे. आता सर त्यांना आपण समजा जिल्हा परिषदेमार्फत काय देतो माहीत नाही मला इतकं डिटेल्स शासनाचा निधी आहे direct. पण नाही तो तेवढे समोर देत नाही. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषद पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सुनील तुंबारे, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दशरथ दिघे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अनिल गडाख, पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बंटीभाऊ भिंगारदिवे, उपसरपंच महादजी कोकाटे, चंद्रकांत पवार, देवा मोरे, ग्रामपंचायत सदस्य वैभव कोकाटे, प्रशांत कांबळे, सीताराम कोकाटे, खंडू ठोंबरे, बाबा ठोंबरे, नाना कोकाटे, खाजगी पशुवैद्यक डॉक्टर यश पवार, डॉक्टर विशाल ससे, दिनेश वाडेकर, अनिल भिंगारदिवे, श्याम काळदाते, रवी सदाफुले, अप्पासाहेब सदाफुले, शिवराज परकाळे, संतोष परकाळे, सचिन खेडकर, दानिश सय्यद, मुन्ना सय्यद, शंतनू जाधव आदी उपस्थित होते. आपल्या इथे जे जे काही चांगले उपक्रम राबवले चालले ते पाहायलाच इथे आलो होतो आणि अतिशय चांगला फॉर्म आमच्या डॉक्टरांनी निवडलं. त्यामुळे आनंद आहे की मला आज इथे भेट द्यायला संधी मिळाली. असेच आम्ही जेव्हा व्हिजिट्स करत असतो गावोगावी त्याच्यातून जे काही चांगलं आम्हाला दिसते तेच मग आम्ही पुन्हा मग जिल्ह्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंट करण्याचा आमचा प्रयत्न असतो जे काही आपल्याकडे निधी आहे तेवढ्या निधीच्या तुलनेमध्ये. तर आता आज जे आपण इथे मॅग्नेटचं पाहिलं एकंदरीत आणि त्याचा काय उपयोग झाला जे आपलं डॉक्टरांनी पण फोटो दाखवले की त्या मॅग्नेटमुळं कसं काही वाचलं आपल्या. तर ह्याचीच जनजागृती जास्तीत जास्त आपल्या येत्या आर्थिक वर्षात करू आम्ही पशुसंवर्धन विभागामार्फत हे मी नक्की सांगतो. कारण पशुसंवर्धन हा शेतकऱ्याचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आजकाल असं कोणीच नाही आहे आपल्या इथलं की फक्त शेतीवर निर्भर असणारे लोक आपल्याकडे आता नाहीच आहेत. शेती प्लस जोडधंदे मग कोणाचं गाईंचा गोठा असतो कोणाचं काही कुक्कुटपालन आहे कोणाचं शेळीचं आहे ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीनुसार कॅपॅसिटीनुसार. पण या सगळ्या कोणतंही तुमचं आवड असेल तरी त्याच्यात जिल्हा परिषदचं काही ना काही मदत होण्याची शक्यता ही 100% आहे. फक्त तुमचं जर आमचे जे काही डॉक्टर आहेत किंवा जे काही आमचे लोक आहेत सगळ्यांशी जे तुमचं टच राहिला पाहिजे आणि वारंवार शासनाच्या जे काही योजना आहेत त्याच्या कशा तुम्हाला मिळेल आपल्याला गावामध्ये त्याचा सगळ्यांनी एक प्रयत्न केला पाहिजे. तर हे पॅम्पलेट्सही आहेत तर हेच याच्यामध्ये सुद्धा आपण जी माहिती दिलेली आहे त्याचंसुद्धा वाचन करा. आणि एकंदरीत जर बघितलं तर लंपीसारखा एवढा महाभयंकर आजार आल्यावर सुद्धा आपल्या डॉक्टरांनी सगळ्या पशुवैद्यकीय आरोग्य यंत्रणेने खूप चांगलं काम केलं. नाही तर 16 लाख गाई म्हशी असलेला जिल्हा आहे आपला. तर वेळीच ते लसीकरण नसतं झालं वेळीच जर आपण उपाययोजना केल्या नसत्या तर म्हणजे हाहाकार माजला असता. इतर जिल्ह्यामध्ये आपल्या तुलनेत कमी पशुधन असूनसुद्धा तिकडे मृत्यू जास्त झाले. आपल्या इकडे आपण सुदैवाने
त्याचं गांभीर्य ओळखलं सुरुवातीलाच आणि खूप जलद गतीने उपाययोजना केल्या आपण. त्याचं सगळं आपली पशुसंवर्धन यंत्रणेचं ते यश आहे, शेतकऱ्यांचं यश आहे, त्यांचं अवेअरनेस. फक्त आता ह्याला काय म्हणजे भाव वाढ किंवा ह्या त्या गोष्टी सगळ्या ह्या जिल्हा परिषद लेवलच्या काही नाही आहेत, ते सगळ्या शासन स्तरावरच्या आहेत. आपण फक्त काय करू शकतो की अशा प्रकारचं जे काही संकरित गायी ह्याचं जास्तीत जास्त आपल्या ह्याच्यात हे करून प्रोडक्शन कसं वाढवता येईल त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे असंच मला वाटतं आहे. बाकी तर शेतीचे प्रॉब्लेम्स अनेक आहेत. माझे वडील शेती करतात त्यामुळं मला माहीत आहे की ते काय म्हणजे सगळ्यात रिस्की बिझनेस आहे एक प्रकारचा, म्हणजे काहीच शाश्वती नाही. पण तरी सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देऊन आपले शेतकरी उभे राहतात करतात. फक्त आता आपली जी काही पुढची पिढी आहे त्यांना चांगलं शिक्षण देणे, मग आपल्या गावात असो किंवा गावाबाहेर असो, त्याच्यात आपण कोणी कमी नाही पडलं पाहिजे. कारण जे काय आहे शेतीपासून पुढे उद्योगधंद्यापासून पुढचं सेवा क्षेत्र, अशा प्रकारे जे आर्थिक उन्नती होत असते कोणत्याही देशाची, शेतीचं कितीही जरी आपण प्रयत्न केले तरी एका पॉईंटनंतर शेतीमध्ये आपण जास्त काय करू शकत नाही. त्यामुळं शेती प्लस त्याच्यामध्ये आणखी काय करता येईल ह्याच्यात लक्ष दिलं पाहिजे आणि पुढची पिढी जास्तीत जास्त आणखी शिक्षण कसं त्यांना चांगलं मिळेल हे बघितलं पाहिजे सगळ्यांनी. अशा प्रकारे मला वाटतं आणि खूप चांगलं वाटलं गावात येऊन. आणि हा पहिला गोठा बघितला मी एवढा मोठा. बाकी काय आम्ही लंपीच्या दरम्यान भेटी द्यायचो, पण ते काय आमचं तेव्हा लक्ष निर्धारित तेवढंच होतं की बाबा काही गाई म्हशी त्यातलं गाईंना काही झालेलं असेल तर त्यांनाच आम्ही बाजूला करणे, त्यांचं ट्रीटमेंट करणे एवढंच ते लक्ष होतं. पण आता या वेगळ्या अँगलनी मला हे बघायला मिळालं आणि याच्यातून जे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की त्याच्या मॅग्नेटचा वापर जो पाहिला ते नक्कीच आपण 23-24-25 आता येणारं आर्थिक वर्ष आहे त्याच्यात जिल्हा परिषदमध्ये मी त्याची तरतूद करेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचवायचा आपण प्रयत्न करू. कारण त्याच्या अशा आपल्या इनिशिएटिव्हनी अवेअरनेस पण येईल. काही प्रमाणात आम्ही देऊ शकू, काही प्रमाणात शेतकरी स्वतः घेतील समजा तर ज्यांना शक्य आहे घेणं. पण हे जे काही टाळता येणारे जे काही रोग आहेत किंवा टाळता येणाऱ्या गोष्टी त्या आपण नक्कीच करू त्याच्या माध्यमातून, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार की एवढं चांगल्या प्रकारे तुम्ही खरं तर आम्हाला एवढा वेळ दिला आणि आम्हाला दाखवलं सगळं व्यवस्थित. त्यासाठी पुन्हा एकदा नाही खरंच चांगलं वाटलं मला. पुन्हा एकदा त्यामुळं मनापासून आभार मानतो सगळ्यांचे. धन्यवाद. अधिकाऱ्यांनी संपूर्ण गोठ्याची पाहणी केली. गोठ्यामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, कशा पद्धतीने कामकाज चालते याबाबत माहिती जाणून घेतली. गाई म्हशींना देण्यात येणाऱ्या खाद्याबाबत माहिती घेतली. राजेश परकाळे म्हणाले, समृद्धी डेअरी फार्ममध्ये प्रत्येक जनावरांचे दैनंदिन खाद्य, गोठ्यातील स्वच्छता तसेच इतर बाबींवर आम्ही विशेष भर देत असून आमच्याकडे लहान मोठी जवळपास 80 जनावरे आहेत. गोठ्यामध्ये सर्वच बाबींचे उत्तम व्यवस्थापन करण्यात येते, त्यामुळे दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. बाबासाहेब परकाळे म्हणाले, बऱ्याच वेळा गाई म्हशी यांच्या पोटात खाद्यासोबत इतर गोष्टी जसे लोखंड, धातूचे छोटे तुकडे जनावराच्या पोटात जातात. त्यामुळे पोटात इजा होऊन जनावर दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी शासनाने मॅग्नेट उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून धातू पदार्थ, लोखंडाचे छोटे तुकडे जनावराच्या पोटात गेले तरी त्यास बाधा होणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अनिल गडाख म्हणाले, आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जमिनीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता आहे आणि जनावरांना खाद्यामार्फत ते मिळत नाही. मग जनावर दगड, लोखंड, तार, खिळा अशा वस्तू खातात आणि भविष्यामध्ये त्यांच्या पोटात जाऊन साठतात. पशुच्या जीवनाला भविष्यात धोका निर्माण करतात. यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीने आम्ही मॅग्नेट देत आहोत. यावर उपाययोजना करण्याचे काम पशुधन विभाग करत आहे, अशी माहिती दिली. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.